कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। पुन्हा असं तुझ्याकडून काही झालं ना सावली, खूप महागात पडेल हं? फक्त तुलाच नाही तर तुम्हाला सगळ्यांना। कळलं? ताराचा आवाज हा ताराचा नसून तुझा आहे हे यापुढे कोणाला कळलं ना सावली तर लक्षात ठेव। सारंगराव, भैरवीजी, कधी आलात तुम्ही? हे काय आता जस्ट तुझ्या पुढे पुढे चाले। आल्याला तुझी चौकशी करत होते, म्हटलं सारंग दिसत नाहीये कुठे। बरं आहेस ना? मी एकदम फिट अँड फाईन। आई बरी आहे? हो, तुम्ही छान. कशा आहात? छान। म्हटलं एवढा मोठा कार्यक्रम आहे, कार्यक्रमाची तयारी एकदम जय्यत झाली पाहिजे नाही का? चोख झालं पाहिजे सगळं काही। त्यामुळे ती सगळी तयारी बघायला आले होते आणि शिवाय माझ्या सावलीची खूप आठवण येत होती मला म्हणून तिला भेटायला आले। सावली, लग्नानंतर काय छान ग्लो आलाय ग चेहऱ्यावर। गोड दिसतेस। भैरवीजी, मला जरा काम आहे, मी भेटतो तुम्हाला नंतर। हो हो हो, तू आराम कर। पलटी मास्तर काय म्हणा, कसली पलटी मारली हो तुम्ही। तुम्हाला सांगू का भैरवी बाई, तुमच्या त्या भैरवी रागात नाही का असे वर खाली सतत वर खाली होणारे सूर असतात, तेवढे वेगवेगळे एक्सप्रेशन दिले हो तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर। क्या ऍक्टिंग आहे। आहा, मी तर काय म्हणते माहितीये का, मी तर म्हणते तुम्हीच फायनान्स करा आणि मोठा पिक्चर काढा, त्यात तुम्ही स्वतः बी काम करा आणि मला बी काम द्या। दोघी बी बेस्ट ऍक्ट्रेस। तारा, तुझी आई म्हणजे बॉलिवूडची सितारा, ते ताई क्या पलटी। जयंती, जरा आवरशील स्वतःला? वाटेल तशी पसारते। सावली, पुन्हा एकदा चांगल्या शब्दात सांगते हं तुला। एवढा मोठा कार्यक्रम आहे, शिवाय आपल्या होम ग्राउंड मध्ये हा कार्यक्रम आहे, घरचा कार्यक्रम आहे, तेव्हा मला आता या कार्यक्रमात कुठलीच गडबड नकोय। हा, जे नेहमी करतेस ना, मुद्दाम उशिरा यायचं, कुठेतरी हरवायचं, निघून जायचं, मला मनस्ताप द्यायचा, हे परत केलंस ना सावली तर खूप महागात पडेल यावेळेस। कार्यक्रमाच्या ठिकाणी कुठलीही गडबड करायची नाही। ताराचा आवाज तुझा आवाज आहे हे कोणाला कळलं ना सावली तर कल्पनाही नाही करू शकणार मी तुझं काय करीन। कळलं ना? नाही नाही, सॉरी नका म्हणू तुम्ही, अशा गोष्टी घडतात। फोनवर बोलणं झालं ना की मिसअंडरस्टँडिंग होतातच, मला माहिती आहे सगळ्या गोष्टी। सो माझं तेच म्हणणं आहे की आपण एकदा समोरासमोर भेटूयात, मीटिंग करूयात आणि ठरवूयात गोष्टी। आई पण जर असेल, सॉरी म्हणजे तिलोत्तमा मेंदळे पण जर असतील तर बरं होईल नाही का, सगळ्या गोष्टी समोरासमोर सॉल्व्ह होऊन जाईल। हो
सी यू देन. या बाय. थँक्यू. ती मुलगी जर का इथे एवढा ड्रामा करू शकते तर तिथे तिच्या घरात तिच्या टेरिटरीमध्ये काय काय करेल. मी तुम्हाला माझ्या नजरेसमोर चुकीच्या मार्गावर जाताना नाही बघू शकत. पोरा पोरीला सांभाळ रे बाबा. जन्मापासून लई कष्ट केलेत पोरीने. मी ते आलोय सावलीचं सत्य जाणून घेण्यासाठी. आणि अशी एक पण गोष्ट अजून माझ्या नजरेसमोर आलेली नाहीये की ज्याने मी सावलीवर शंका घेऊ शकतो. मला आजवर दिसलेली सावली आणि या गावात तिच्याविषयी असलेली चर्चा, लोक आणि या सगळ्यांचं वागणं यात काहीच शंका घेण्यासारखं नाहीये. मग माझं मन हे मानायला तयार का होत नाहीये की मी सावलीबद्दल एक समज घेऊन तिच्याकडे बघतोय आणि जे दिसतंय ते अगदी विरुद्ध असल्याने मला पत्ता नाहीये. असं तर नसेल ना की जगन्नाथने यांना पण फसवलं असेल. थिंक ऑफ द डेव्हिल अँड डेव्हिल अपियर्स. प्रत्येक वेळेस राक्षसाचं नाव घेतलं की राक्षसच आला पाहिजे असं काही नाहीये. कधी कधी चांगली माणसं पण आठवण काढतात. कशी वाटली सासूरवाडी? नाही काय ना, कधी कधी पाण्यासारखी नितळ माणसं भेटली की मन हलकं होतं. नाही पण ह्या व्यवसायाच्या नादात आपण सगळंच विसरलोय. आपण खोटं बोलतो, छक्के पंजे करतो, यश मिळवण्याच्या नादामध्ये वाटेल ते करतो, आपण स्पर्धा करतो. पण या सगळ्यात आपलं आयुष्य पांडुरंगाच्या चरणी अर्पण करून पदरात जे पडलं ते देवानं दिलं असं म्हणून आयुष्य जगणारी माणसं भेटली की मनाला वेगळं समाधान लाभतं, नाही का? हॅलो सारंग बोलतोय ना? नाही म्हणजे अजून एखादी अशी गोष्ट आहे का की ज्याची मला माफी मागायची राहून गेलीये तर मागतो. जगन्नाथजी, शेवटाकडे जाण्याची खूप घाई करता तुम्ही. का असं? थांबा ना जरा, वेळ द्या. गडूळ झालेलं पाणी निवळायला वेळ लागतो. चित्र स्पष्ट झालं आणि हाती पुरावे लागली की मी स्वतःहून येईन तुमच्याकडे. मला शेवट माहिती आहे सारंग, मला घाई नाही अजिबात. तुला मी परत एकदा सांगतो, त्या घरात तुला काहीही काळवेर सापडणार नाही. ती मुलगी अतिशय साधी सरळ आहे, तिच्या घरचेही तितकेच साधे सरळ आहेत. एक सांगू का सारंग, सध्या अशी माणसं भेटली ना आपल्याला की ती आपल्याला खोटी वाटायला लागतात. कारण आपल्याला शुद्धतेची सवय राहिलेली नाहीये. जंगलात कोणी आपल्याला मध देतो असं म्हटलं तर त्याला आपण गुळाचं पाणी म्हणणारी माणसं, नाही का? नाही पण ठीक आहे, वेळ बलवान आहे, ती सगळं ठरवेल. हे तुमचं मत झालं जगन्नाथजी. तुमचं मत माझ्यावर लादू नका. मी बघतो काय करायचं ते. देवा, या मुलावर बारीक लक्ष ठेवा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.